शरद पवार यांच्या निवासस्थानी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील आता हजर झालेले आहेत, उपस्थित आहेत. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. दिल्लीतल्या शरद पवारांच्या घरी अजित पवार देखील पोहोचलेले आहेत. सुप्रीम कोर्टात शरद पवार यांच्या पक्षाची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनु सिंघवी हे देखील शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि भाजप खासदार आणि माजी मंत्री डी पुरंदेश्वरी देखील दाखल आहेत. काँग्रेस खासदार कमलनाथ, सुशील कुमार शिंदे, उद्योगपती गौतम अदानी हे देखील पवारांच्या घरी पोहोचले आहेत. शरद पवारांच्या घरी अजित पवार दाखल झालेले आहेत. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या स्नेहभोजनासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे उद्योगपती गौतम अदानी हे देखील उपस्थित आहेत. राजकीय भूमिका आपण बघितल्या राहुल गांधींच्या आणि प्रियंका गांधींच्या, तर अदानींवर कायम टीकेचा सूर त्यांचा बघायला मिळतो आणि आता शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनाच्या निमित्तानं एकाच कार्यक्रमात अदानी आणि दोघे गांधी बहीण भाऊ हे सोबत असतील. कुठली चर्चा या निमित्तानं घडते का हे देखील बघावं लागेल. मग ती अनौपचारिक का असेना. आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात थेट दिल्लीला. आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत. उर्वशी, नक्कीच 12 तारखेला शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या इथे पार्लमेंट हाऊस सेशन सुरू आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी ते मुंबईत असणार आहेत आणि म्हणून दिल्लीत आज जे आहे स्वतः सुप्रिया सुळे यांनी सगळ्या खासदारांना जे त्यांच्या जवळचे आहेत, जे त्यांच्या परिवाराच्या जवळचे आहेत, त्यांना फोन करून इथे आमंत्रण केलं आहे. आणि आज आपण बघतोय की स्वतः अजित पवार इथे पोहोचले आहेत. तितकंच नव्हे तर प्रफुल्ल पटेल पण इथे पोहोचले आहेत आणि सगळे मिळून इथे एक डिनर डिप्लोमसी आहे का, हाही एक कुठे ना कुठे दिसून येत आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी एक डिनर डिप्लोमसी सारखी एक गोष्ट दिसून येते, कारण की सुप्रिया सुळे यांनी स्वतःहून प्रफुल्ल पटेल यांना आमंत्रण दिलं आहे. अजित पवार स्वतः इथे पोहोचले आहेत आणि तसंच वेगळे जे दुसरे नेते आहेत, वेगवेगळे खासदार आहेत वेगळ्या पार्टीजचे, त्यात भाजपचे पण काही खासदार दिसले, त्यात जयवीर शेरगिल जे भाजपचे आहेत तेही इथे दिसले आणि बरोबरच दुसरे खासदार पण इथे दिसून आले. अगदी उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.